नमस्कार. काल परवा बुलढाणा तालुक्यातील धाड येथे कामगार विभागाच्या वतीनं बांधकाम कामगारांना वाटप करण्यात येणारं जे संसार भांडी किट आहे त्याच्या वाटपामध्ये प्रचंड गोंधळ झाला. प्रचंड गर्दी जमा झाली. त्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि या सगळ्या गोंधळामध्ये प्रचंड चेंगराचेंगरी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. थोडक्यात बचावलं. खरं तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं या आधी स्वातंत्र्याच्या नंतर भारतामध्ये अनेक लोकोपयोगी ज्या योजना आहेत या मोठ्या प्रमाणात राबवण्यात आल्या. अनेक योजनांपैकी संजय गांधी श्रावणबाळ योजना असेल, स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येणारं स्वस्त धान्य असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मग कृषी असेल किंवा समाज उपयोगी म्हणजे सामाजिक न्याय विभाग असेल, यांच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येतात. पण आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं नसेल की स्वस्त धान्य जे मागच्या अनेक वर्षापासून 50 वर्षापासून जे वाटप करण्यात येतं ते कुठल्याही सत्ताधारी काँग्रेसच्या आमदारांनी स्वतःचे फोटो लावून स्वस्त धान्य आपल्या घरी बोलवून किंवा आपल्या कार्यालयामध्ये बोलवून गावातल्या लोकांना त्याचं वाटप स्वतःच्या हाताने केलं. संजय गांधी श्रावणबाळचे जे पैसे दर महिन्याला मिळतात ते पैसे कुणीतरी काँग्रेसचा आमदार, खासदार किंवा पदाधिकारी स्वतःच्या फोटो असलेल्या लिफाफ्यामध्ये घेऊन त्या योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्या कार्यालयात बोलवतो आणि त्याला देतो. आणि त्याला देत असताना त्याला विचारतो की तू काँग्रेसचा आहेस का तू भाजपचा आहेस? भाजपचा असेल तर आम्ही तुला देणार नाही, काँग्रेसचा असशील तर ठीक आहे, किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत असशील तरच तुला हे मिळतील. असं कधीही केलं नाही. एवढ्या वर्षाच्या इतिहासामध्ये शासनाची योजना ही नियमानुसार वाटप झाली आणि प्रत्येकाला त्याचा लाभ मिळाला. त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न म्हणजे दुर्दैवी प्रयत्न काँग्रेसच्या किंवा सत्ताधारी कोणीही केला नाही. पण दुर्दैवाने आता मात्र कामगार विभागाच्या संसार भांडी किट असेल किंवा कोणतीही योजना असेल ती शासनाची योजना नाही, ती सत्ताधारी आमदार किंवा सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची व्यक्तिगत मालमत्ता असल्यासारखं वाटप सुरू झालेलं आहे. खरं तर चिखली मतदारसंघामध्ये जिल्हा काँग्रेसच्या वतीनं कामगार कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा मागे घेण्यात आला होता आणि त्या मोर्चामध्ये जो आम्ही घेराव घातला त्या मोर्चाची दहशत निर्माण झाली आणि कामगार विभागाने तातडीनं योजना जी आहे तिचा लाभ लोकांना देण्यासाठी हालचाली सुरू केल्या. नाहीतर गोडाऊनच्या गोडाऊन भरलेले होते पण एकही भांड्याचे किट हे कोणालाही देण्यात येत नव्हतं. पण मग सुरुवात झाली. एकदा सुरुवात झाली मग आम्हाला वाटलं आता करा, चला हरकत नाही, सुरुवात तर झालेली आहे, लोकांना त्याचा लाभ भेटतोय म्हणून आम्ही त्या लाभार्थ्यांना नुकसान होणार नाही म्हणून आम्ही त्यात हस्तक्षेप केला नाही. पण त्याच्यावर आमदारांनी आपलं स्टिकर लावणं, मेळावे घेणं, त्या मेळाव्यामध्ये एक एक दोन तालुके म्हणजे बाहेरचा बुलढाणा तालुक्यातल्या लोकांनाही चिखलीला बोलवायचं, एवढ्या लांब त्यांना इथपर्यंत बोलवायचं. सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना बसवून ठेवायचं, त्यांना आपले भाषणं ऐकवायचे. त्यांच्या पाणी नाही, त्यांना जेवण नाही, नाश्ता नाही, काहीच त्यांची व्यवस्था करायची नाही किंवा साधी विचारपूस पण करायची नाही. फक्त मेळावा असल्यासारखे तिथं भाषणं करायचे आणि पक्षाचे मेळावे असल्यासारखे त्यात भाषण केल्यानंतर त्या लाभार्थ्यांना ते किटचं वाटप करायचं. असं सुरू असताना आता वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठी गर्दी ते जाणीवपूर्वक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून गोळा करतायत. या गर्दीमध्ये धाडला काल प्रचंड गर्दी झाली. ट्रक मधून वाटप करण्यात येत होतं भांड्यांचं आणि तिथे हजारो लोक त्या ट्रकच्या समोर जमलेले. त्या ट्रकच्या
म्हणजे त्या याच्यावर एवढी प्रचंड गर्दी की कोणाचं कुपन आहे, कोणाला भांडे देतायत काही समजत नव्हतं. कोणाच्या डोक्यावरच्या भांड्याचं म्हणजे किट जे आहे ते दुसरे ओढून घेत होते. आणि अशा सगळ्या ह्याच्यात त्याच गर्दीमध्ये महिला, त्याच गर्दीमध्ये माणसं आणि सगळी ढकलाढकली चालू, लोटालाटी चालू. आणि त्यामध्ये असलेल्या त्या महिला ज्या आहेत असहायपणे त्या गर्दीमध्ये त्या मागे देखील येऊ शकत नव्हत्या, कारण मागे पण प्रचंड गर्दी होती, लोटालाटी होती. आणि त्यामुळं ना पुढे जाता येत ना मागे येता येत. अशा या परिस्थितीमध्ये त्या माऊल्या सगळ्या अडकल्या. आणि लोकांनी, अनेकांनी जे काही त्या गर्दीमध्ये असतील त्याचा गैरफायदा पण घेण्याचा प्रयत्न केला. अशा याच्यात अनेकांचे कपडे फाटले, अनेकांना हातापायाला इजा झाल्या, कोणी पडले, चपलांचा आणि पादत्राणांचा खच तिथे पडलेला होता. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये अत्यंत दुर्दैवी प्रकार घडता घडता वाचला, चेंगराचेंगरी होऊन वाचलं. अनेकांच्या तब्येती खराब झाल्या, त्यांचा जीव गुदमरला त्या गर्दीवर. आणि अशा याच्यात जर एखादी दुर्दैवी घटना घडली असती तर काय झालं असतं. हे सगळं जे काय चाललंय हे शासकीय योजना ही प्रायव्हेट मालमत्ता असल्यासारखं होतंय. या सगळ्या याच्यात कामगार विभाग खरं तर याला जबाबदार आहे, कारण सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे हे गुडघे टेकवतायत, पाठीचा कणा नसल्यासारखे वागतायत. हे एखाद्या पार्टीचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असल्यासारखे वागतायत. आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या हातात सगळा व्यवहार देऊन या पद्धतीनं ते पक्षाचं मत मागण्यासाठी किंवा प्रचार केल्यासारखं सगळं वाटप करतायत. पण आता मात्र अतिरेक झालाय, आता मात्र खूप झालंय. आम्ही हे कदापि सहन करणार नाही. मी जिल्हाभरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या हेच सांगतोय की आता यापुढे कुठलंही वाटप जर एखाद्या ठिकाणी होत असेल तर तिथं जाऊन काँग्रेसनी गांधीवादी आपल्या पद्धतीनं त्याला विरोध करावा, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी. कारण नियमामध्ये या लाभार्थ्याला घरपोच त्याची डिलिव्हरी दिल्या गेली पाहिजे. जे काही साहित्य त्याला द्यायचं असेल त्याची याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यासाठी वेगळे पैसे दिलेले आहेत, त्यासाठी वेगळे टेंडर झालेले आहेत. असं असताना त्याला घरपोच न देता त्याला बोलवलं जातं, त्याच्या खर्चाने तो येतो, त्याच्या खर्चाने ते सगळं घेऊन जातो. मग या वाहतुकीसाठी जे काही पैसे दिलेले आहेत ते पैसे कोण खाते, ते पैसे कुणाच्या घशात जात आहेत. मी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि महाविकास आघाडीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की जिथे कुठे अशा पद्धतीनं मेळावे होत असतील त्याला जाऊन विरोध करा. त्या लाभार्थ्यांना घरपोच त्याची डिलिव्हरी मिळाली पाहिजे. यासाठी आपण सगळे मिळून सहकार्य करूया, आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आणि त्या कामगाराचा, मग त्या पुरुष असो की महिला असो, त्यांचा आत्मसन्मान राखला जायला पाहिजे. त्यांना कुणाच्या दारामध्ये जाण्याची गरज पडली नाही पाहिजे. यासाठी आपण निश्चितपणे पावलं उचलूया. मी माझ्या सर्व कामगार बांधवांना आणि भगिनींना पण एवढीच विनंती करतो की कुणाच्याही दारामध्ये तुम्ही जाऊ नका. हे काही तुम्हाला भीक म्हणून मिळत नाहीये, हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे. कामगार सेस जो कोट्यवधी रुपये सरकारकडे जमा होतोय त्यातून तुमच्यासाठी ही सगळी तरतूद करण्यात येते. त्यातून तुम्हाला ही भांडी आणि त्यातून तुम्हाला या योजनांचा लाभ मिळतोय. त्यामुळं कुणाच्याही दारात जाऊ नका, कुणालाही भीक मागू नका, कुणाच्याही दारामध्ये जाऊन अशा पद्धतीनं गुडघे टेकवू नका. शासनाला तुमच्या दारामध्ये येऊ द्या, त्या योजना तुमच्या दारामध्ये येतील. तुम्ही मालक आहात, हा तुमच्या टॅक्स मधून आलेला पैसा आहे. आणि त्यामुळं कृपया अशा पद्धतीनं आपण देखील या मेळाव्यामध्ये जाऊ नका, ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो. पुन्हा एकदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण या पद्धतीने या कामगारांचा सन्मान राखला जाईल यासाठी प्रयत्न करा. आणि सत्ताधाऱ्यांना मी सांगतोय की कामगार या त्यांच्या हातावर हे जग आहे आणि त्यामुळं या कामगारांना गृहीत धरू नका. धन्यवाद.